एक्सपेक्टेड नव्हतं की विस्तारामध्ये असं काहीतरी होईल की. नमस्कार मंडळी, वेलकम टू व्हर्चुअल भटकंती. आणि आम्ही चाललोय आमच्या फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिपला. पुण्यातून आमची फ्लाईट पहाटे 2:15 वाजता होती, त्यामुळे रात्री 11:15 वाजताच आम्ही घरातून निघालो. मधल्या वेळेमध्ये आम्ही चेक इनची पूर्ण प्रोसेस कंप्लीट करून घेतली. आता स्क्रीन चालायची बंद झाली. ठीक आहे. साऊंड ट्रॅक काय लावते? वर्क होते का बघते. झालं वर्क. नको आहे तुला विंडो सीट? पुणे सिटी नाही बघायची का? वरून ही अशी काहीशी दिसते पुणे सिटी, झगमगीत. फ्लाईट टेक ऑफ नंतर अंदाजे 1 ते 1.5 तासानंतर आम्हाला डिनर सर्व करण्यात आला. त्याच्यामध्ये होता बर्गर आणि ज्यूस. ज्यूसमध्ये ऑप्शन्स होते 2, एक ऑरेंज ज्यूस आणि एक ॲपल ज्यूस होता. चांगला होता, म्हणजे ज्यूस खूप चांगले होते ॲक्च्युली कम्पॅरेटिव्हली बर्गर. आम्ही दोघांनी मिळून फर्स्ट टाइम फ्लाईटमधून सनराईजचा हा व्ह्यू एन्जॉय केला. दिस इज द वन ऑफ द बेस्ट मेमरी, बेस्ट सनराईज इव्हर आय कॅन से. ब्रेकफास्टमध्ये इथे आलू मटरची भाजी होती आणि पराठा होता आणि स्वीट दही सोबत एक ब्रेड होता. चहा आणि कॉफीसाठी एक मग आणि त्याचा सॅचेट्स असतात मिल्क पावडरचे, त्याच्यातून आपण चहा आणि कॉफी बनवून घेऊ शकतो. सीट्स अनकम्फर्टेबल असल्यामुळे आम्ही झोपू शकत नव्हतो, त्यामुळे आम्ही मधून मधून हे व्ह्यूज एन्जॉय करत होतो. कॅन यू गेस गाईज की आम्ही कुठेपर्यंत पोहोचलोय, कोणत्या लोकेशनला चाललोय? हा व्ह्यू बघून तुम्हाला काय वाटतंय की आम्ही कुठे चाललो असावं? तर मंडळी आम्ही पोहोचलोय सिंगापूर एअरपोर्टला. जस्ट आमचं इमिग्रेशन झालंय. ऑटो इमिग्रेशन झालंय. फास्ट झाली प्रोसेस खूपच फास्ट होती. फक्त तुमचा पासपोर्ट स्कॅन करायचा आणि थंब स्कॅन करायचा आणि थंब स्कॅन करतात आणि फोटो तुमचा फोटो व्हेरीफाय करतात. येताना फक्त फ्लेक्स असेल तर फ्लेक्स काढून तर एरर होते, परत प्रोसेस करायला फ्लेक्स काढून फोटो रिमेंबर. आम्ही आता शोधतोय की आम्ही एक सिम कार्ड बुक केलं होतं ऑनलाईन, त्याचं आउटलेट शोधतोय आम्ही आता सध्या. त्यांच्या ऍपवर दाखवतोय तिकडे चाललोय, बघू माहिती काय मिळालं पाहिजे. थोडं सिम कार्ड मिळालं तर मग पुढची प्रोसेस सोपी होईल. आणि क्लायमेट बघता फ्लाईट मधून उतरायच्या आधी पाऊस पडत होता, थोडा थोडा उतरपर्यंत बंद झाला. क्लाउडी क्लायमेट आहे तर अंदाजे पडू शकतो दिवसभरामध्ये पाऊस. मॅडम अजिबात मला खूप आवडतं. अपोजिट अट्रॅक्ट्स ऑलवेज. चला. एअरपोर्टवरच्या या स्टोअरमधून ऑनलाईन बुक केलेलं सिम कार्ड ओंकारने कलेक्ट केलं आणि आमची कॅब ही ऑलरेडी एअरपोर्टच्या बाहेर वेट करत थांबली होती, त्यामुळे आम्ही पटकन कॅबमध्ये जाऊन बसलो. पिकअप व्हॅनचे जे ड्रायव्हर होते ते इंडियनच होते. ते साऊथ इंडियन होते. ते आमच्याशी इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करत होते. तर ते इतके हेल्पफुल होते की आम्हाला ते प्रत्येक गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन सांगत होते. सिंगापूरमधली एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट अशी जी आम्हाला आवडली, त्यातली एक गोष्ट म्हणजे की कोणतेही पिकअप व्हॅन असू देत किंवा ट्रॅव्हल व्हॅन्स असू देत, व्हेकल असू देत, त्याच्यामध्ये कोणतंही फूड अलाउड नाही आहे. आपण कॅरी करू शकतो पण नाही खाऊ शकत. ड्रिंक्समध्ये फक्त वॉटर अलाउड आहे. आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे प्रत्येक सीटला सीट बेल्ट्स आहेत आणि त्या लावणं हे मॅन्डेटरी आहे. बोलता बोलता आम्ही अर्ध्या तासामध्ये हॉटेलवरती कसं पोचलो हे आम्हाला सुद्धा कळलं नाही. आणि आम्ही फायनली पोहोचलेलो आहे सिंगापूरच्या रूम वरती. अर्ली चेक इन मिळालं त्यामुळे खरंच खूप छान झालं. अदरवाईज
जवळजवळ 11ला पोहोचले आपण. 12, 1, 2, 3, 4 तास काय 11:30 वाजता पोहोचलोय आम्ही. आणि त्यांनी ऍक्च्युअली चेक इन 3चं होतं ना, त्यांनी अर्ली चेक इन फ्री मध्ये दिलं. आमच्या दोघांचे पण चेहरे ओ वाव कारण आम्ही 2 दिवस झालं व्यवस्थित झोपलो नाहीये, अजिबात नाही. मग आता आम्ही फ्लाईट मध्ये पण झोप नाही झाली, फ्रेश होणार. एक्सपेक्टेड नव्हतं की विस्तारामध्ये असं काहीतरी होईल की फायनली पोहोचलेलो आहे. तर आम्ही पोहोचलो होतो 11:30 वाजता, म्हणजे फ्लाईट आमची लवकर आली आणि 10:30ला रीच होणारी फ्लाईट 10:40ला ऍक्च्युअली 10:40ला रीच होणारी फ्लाईट 9:50ला रीच झाली. सुपरफास्ट घेऊन आला तो. होय. आणि आम्ही तिथून निघालो होतो 9:15 9:20च्या आसपास. हो ना, नाही सॉरी 2:15च्या आसपास निघालो होतो. ऍक्च्युअली 2:10ची फ्लाईट होती आणि 2:15च्या आसपास आम्ही तिथून टेक ऑफ केला होता. मला वाटले की 10 मिनिटं लवकर पोहोचेन, बट खूपच आधी ऑलमोस्ट 50 मिनिट्स लवकर पोहोचलो. 50 मिनिट्स लवकर पोहोचलो. त्यामुळे आम्ही थोडं फ्रेश झालो एअरपोर्टवरती थोडंफार फ्रेश झालोय, बाकी काही नाही. तिथे आम्ही हे सिम कार्ड कलेक्ट केले, जे की त्याच्यामुळे आम्हाला खूप स्वस्त मध्ये मिळाले. आणि ते कसे मिळाले, कशावरून गेले ते आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये म्हणजे डिटेल करतो, बट शॉर्ट मध्ये सांगतो की एअरपोर्टवर मोस्टली काहीच खरेदी करू नका. वरती आम्ही पहिल्यांदा जेव्हा म्हणजे लँड झाल्यानंतर जेव्हा बाहेर आलो ना, म्हणजे पुणे एअरपोर्टवर आलो, तेव्हा फर्स्टली आम्हाला कळत नव्हतं की कुठे आपल्याला बॅग्स मिळतील काय मिळतील. मग थोडंसं विचारल्यानंतर कळलं की फर्स्ट इमिग्रेशन प्रोसेस कम्प्लीट करायची आहे आणि मग बॅग्स मिळतील. इमिग्रेशन नंतर मग आम्हाला पुढेच गेल्यानंतर आम्हाला बॅग्स मिळाल्या आमच्या. आणि त्यानंतर थोडं पुढे गेल्यावरती मग आम्ही सिम कार्ड्स कलेक्ट केले. कशावरून बुक केले, किती रुपयाला बुक केले, किती स्वस्तात मिळाले, कुठलं घ्यायचं कुठलं नाही, हे सगळे डिटेल्समध्ये नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. ह्याचा सगळा क्रेडिट गोज टू हिम. आठवणीने काही प्रोसेस केल्या होत्या मी. म्हणजे इनिशियली आम्ही ह्यानेच मोस्टली सगळ्या प्रोसेस केलेल्या आहेत, त्यामुळे हे जी प्रोसेस आहे ना इझी झाली. आणि सगळं केलं व्यवस्थित, तरी उगाचच पॅनिक आहे. कालपासून पॅनिक आहे, एअरपोर्ट पर्यंत पोहोचपर्यंत पॅनिक आहे. तरी झाले काय शांत नाहीच. पोहोचले आपण सिंगापूरमध्ये. प्रोसेस रिलेटेड सगळे व्हिडिओज सेपरेट ते सेपरेट एका व्हिडिओमध्ये सगळं आम्ही मेन्शन करू. त्यामुळे प्रोसेस खूप इझी पण आहे. म्हणजे ऍक्च्युली इंटरनॅशनल ट्रॅव्हल एवढं इझी असेल वाटलं नव्हतं, कारण इनिशियली खूप इंटिमिडेट होतंय किंवा भीती वाटते की फर्स्ट टाइम इंटरनॅशनल ट्रॅव्हल करतोय, काय चुकेल, काय डॉक्युमेंट विसरतील, असं होईल तसं होईल. कारण ना आम्ही युट्यूबवरतीच व्हिडिओ खूप जणांचे बघितले होते की असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं, हे झालं ते झालं. त्यामुळे आम्ही सगळ्या प्रोसेस प्रॉपर सगळ्या केल्या होत्या की बाबा हे लागणार त्याला. पण बघू आणि 6 दिवसांमध्ये काय काय बघायला मिळणार आहे, काय काय नवीन एक्सपिरियन्स येणार आहेत, त्याबद्दल बोलूच आपण. तर आम्ही छान पोहोचलोय आता इथे. आम्ही फ्रेश होतो. फ्रेश होऊन इथून बाहेर जाताना भेटू.